त्रास कुठं होतो? ह्या मांडीला येते. मांडीला. आता कुठं होते? मांडीलाच होतंय का? मांडीलाच होते ते गुडघ्याच्या खाली. हां आता हे बाकी सगळे थांबले, हां हां. फक्त इथे गुडघ्याच्या खाली थोडं दुखते. तिथं दुखतं. आणि आणि खाली मुंग्या आहेत, मुंग्या कुठून कुठे येतात? गुडघ्याच्या खाली येतात मुंग्या. गुडघ्याच्या खाली येतात. हो. बरं. आणि चालताना आता कसं आले, थोडं तिरपे झाले ते. तिरपं झाले थोडं. जिना चढताना उतरताना काही त्रास होतो? होतो ना. आता मी ते तिसऱ्या मजल्यावर आहे. अच्छा चला बरं जिना चढा. तिकडे झाले हां वरती जा. थोडं चालतोय व्यवस्थित. खाली या काका. तुम्ही आता सध्या वाकले पण आहे आणि तिरपे पण चालताय असे. वाकून तिरपं चालतं. असं असं सरळ नाही उभे राहतो. सरळ नाही उभं राहिलं. सरळ उभं राहिलं ना हां की इथं गुडघ्याला कळ लागते. हां. आणि अच्छा वय किती काका तुमचं? 66. बरं काही रिपोर्ट काढले का? अरे पण तेच आणले ना तुम्हाला. कुठे दाखवा. एक्सरे काढला. एक्सरे हा पूर्ण पाहिजे होता मोठा. हा इकडे ह्याच्यात दाखवतो ना एवढं मनके तिरपे झालेले आहे. मनक्यात गॅप आहे, ठीक आहे ना. तर मनक्यात गॅप आता तुम्हाला कसं सांगू आता मी, ही लाईन दिसते का, ही सरळ पाहिजे. हां मनका असा तिरपा झालाय ना, थोडं तिरपं झालं. याचा अर्थ काय, हे पूर्ण त्याच्यामुळे ते तिरपे झालेले आहे तुम्ही. यालाच म्हणतं मनक्यात गॅप. डॉक्टर लोक कसं काय म्हणतात काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही हा MRI बघा. हां काढा तो, तुम्हाला दाखवतो काय प्रॉब्लेम आहे. हे काय एवढं दिसतं ना, डिस्क ब्रेक झालेली, बल्क झालेली आहे. हां इथं आहे, इथं आहे, इथं आहे. डॉक्टर म्हणतं काहीच प्रॉब्लेम नाही. हे दिसत नाही त्याला डॉक्टरला, एवढ्या ठिकाणी लेडीज इथं आहे, इथं आहे, इथं आहे, एवढ्या ठिकाणी. आणि तो म्हणतो काहीच नाही. काय बाबा, म्हणजे MRI कडून सुद्धा तुम्हाला म्हणजे डॉक्टर लोक कळत नाही. 2 ठिकाणी फिजिओथेरपी केली. बरं ते IFT केले, ते तुम्ही कप लावले इथं पायाला. बरं इथं पण लावले पाठीला. अच्छा. तो काही सक्सेस नाही झाला. एवढे 2-3 मग माझ्याकडे होईल बरं? व्हायला व्हायला पाहिजे. पाहिजे. त्या हिशोबाने झाले. तिकडं पण कप थेरपी केली, मी पण कप थेरपीच करणार. काय काका? पण तिथं फक्त तेल लावून चोळलं नाही ते. अच्छा ठीक आहे, आपण काय करायचं करू. चालेल, करू आपण प्रयत्न. माझे प्रयत्न आहे. आता ही डिस्क बल्क झालेली आहे काका. माझ्या किती याने किती सक्सेस होतो आणि किती पेन कमी होतो ते बघू आपण. ठीक आहे, चालेल. वर पाय टाकता येतो का? फक्त दुखते नाही. हां या खाली या. पाय टाकलं ना, मुंग्याची वरती दुखते बाकी काय. काय म्हणता? ते कंबर आणि मांडी दुखायची ते कमी झाले. किती कमी झालं? 100 पैकी 50-60% कमी. 50-60%. ठीक आहे. पहिले बसायला त्रास व्हायचा, पाय लागून बसायचे. आता कसे बसता? आता एकदम मांडी बसा. टेन्शन काही दुखत नाही, काय नाही. बसा. खुश खुश. आज मला भेटायला आले. आमच्या गावची जत्रा होती म्हणून खास भेटायला आले. 10 वेळा आले. पण तुमची लई परिस्थिती वाईट होती, चालता येत नव्हतं. आणि MRI एक्सरे काढून डॉक्टर बघून मनकी तिरपी असून डॉक्टर म्हणतात तुम्हाला प्रॉब्लेम नाही. मग काय फायदा अशा डॉक्टरचा? मला 1-2 वेळा वाटलं ना, पहिले 1-2 वेळाच वाटलं आपली नस मोकळी होती. तेव्हाच तुम्हाला म्हणलं मी येणार, बरं वस्तू येणार. 10 ते 12 वेळा त्रास. हां चालेल. कोणामुळे उभे राहिले? तुमच्यामुळे. माझ्यामुळे उभे राहिले. पहिले उभे नव्हते राहत का? असं वाकडं होतं. वाकडे होते. चालतो 1 किलोमीटर. चालतं 1 किलोमीटर. आता फिरायला काही त्रास नाही. मुंग्या येत नाही, काय नाही. मुंग्या येत नाही, काय नाही. तुम्ही तर एकदम सरळ झाले. चालून बघा बरं. क्या बात आहे. आता काही वाकडं बिकडे नाही तुम्ही. आणि जिना चढताना काय चढा बरं जिना. चला.
या का ते खिशात हात कशाला घातला साय झाले काय तुम्ही दाते पाटील खुश लय खुश खुश डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला काहीच नाही काहीच नाही